गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय मिस्टर फिट? आज काय काही नाही रे, 4 दिवस झाले सुरुवात करून. बघूया कितपत टिकतोय माझा उत्साह. पण तुझं काय काय? अरे बॉर्न फिट आहे मी, गरज नाही मला व्यायामाची. हो? बर काय रे, ते प्रपोजल वाचलंस का? हो वाचलं. पण सतीश, नानांनी स्वतःचं ओपिनियन न सांगून टेन्शनच दिलं आपल्याला. प्रत्येकाने आपलं खरं मत सांगावं म्हणून नानांनी तसं केलंय. म्हणजे त्यांच्या मताचं आपल्यावर दडपण येऊ नये म्हणून. काय वाटतं तुला प्रपोजलचं? नाही, मला वाटतं आपण त्या प्रपोजलचा विचार करावा. हो ना? हो सतीश, मलाही तसंच वाटतं. बघ आला. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय झालं? काय रे, ते प्रपोजल वाचलंस का? कोणतं? ओ सॉरी 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 सॉरी, ते रिडेव्हलपमेंटचं. हा, नाही वाचलं. काय करायचं वाचून? म्हणजे मी तर निर्णय नानांवरच सोडलाय. अरे पण नानांनी आपल्याला आपापली मतं द्यायला सांगितलीत ना. मग सांगून टाकायचं, जे तुमचं मत तेच आमचं मत. सिंपल. अरे ते लहान होत का आपण? कारण नानांनी आता झेपत नाही, शिवाय आपली काहीतरी जबाबदारी आहे म्हणून आपल्याला सांगितलं ना त्यांनी. मग जबाबदारीच्या बाबतीत नानांच्या नंतर तुमच्या दोघांचा नंबर लागतो. सो तुमचं दोघांचं जे मत असेल तेच माझं मत. अरे पण तू सगळं वाचून तुझं काहीतरी मत बनवायला हवंस ना. दादा खरंच गरज नाहीये. तुम्ही जे म्हणाल ते मान्य आहे मला. आम्हाला असं वाटतंय की विचार करायला हरकत नाही प्रपोजलचा. हा, म्हणजे तुम्हाला इतकं चांगलं डील दुसरा कुठला बिल्डर देईल असं मला तरी वाटत नाही. तुम्हाला? अरे हो रे, तुम्हाला म्हणजे आपल्याला. तू काय शब्दात पकडू नकोस. अजून आलं नाही हो कोणी? संजीवनी, जरा धीर धर बर. आणि समजा मुलं म्हणाली की आम्ही नको, तुम्हीच निर्णय घ्या, तर बघू काय करायचं. इथं माझ्या जीवाची घालमेल होते, त्याचं काय करू? बघू ग. पुन्हा तेच. हे बघा, बसा बसा. अरे बोला, अवघड नका, बोला. नाना, तुम्ही निर्णय आमच्यावर का सोपवला? अरे आता पुढे तुमचं आयुष्य आहे. तुमच्या मनाप्रमाणे, तुमच्या मताप्रमाणे निर्णय व्हायला हवा ना. आम्ही काय आता फक्त ममा म्हणायचं. तेव्हा तुम्ही जो काय निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य आहे. काय ग संजीवनी? हो. हा बोला बोला. नाना, मला आणि सतीशला असं वाटतंय की या प्रपोजलचा विचार करायला हरकत नाही आपल्याला. तुम्हाला काय वाटतं? अरे मी म्हटलं ना, तुम्हाला जे वाटणार आहे तेच आम्हाला वाटणार. नाही ना, असं नको. तुम्ही मनापासून सांगा. आम्हाला तुमच्या मनाविरुद्ध कुठलाही निर्णय घ्यायचा नाही. अरे तसं काही नाहीये रे बाळांनो. तुम्ही पुढाकार घ्या आणि जे काही कराल त्यात यशस्वी व्हा, एवढंच म्हणायचं आहे आम्हाला. हो, पण ना तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे. म्हणजे हे प्रपोजल सुरेश रावांच्या थ्रू आहे, त्यामुळे बेसिक खात्री आहेच. पण तरी देखील तो माणूस आपल्याला फसवत नाहीये ना, याची खात्री करून घ्यावी लागेल ना. म्हणजे या प्रपोजल मधले चुकीचे मुद्दे किंवा बरोबर असलेले मुद्दे, मला वाटतं आपण सगळ्यांनी मिळून यावर विचार करावा. अगदी बरोबर बोललास. पण मला असं वाटतं की ह्या बाबतीत सुरेश रावांना सगळी माहिती छान आहे खूप. आणि ज्या माणसाने हे प्रपोजल दिलं आहे त्याच्याबद्दलच्या सगळ्या शंका तुम्ही थेट त्यांनाच विचारलेल्या बऱ्या नाही का? तेव्हा तुम्ही सुरेश रावांबरोबर एक मीटिंग फिक्स करा आणि सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून नीट समजून घ्या. नाही, तसंच करूया. काय सतीश? हो ना. मी काय म्हणतो, आपण सुरेश रावांना इथे बोलवून घेऊया का?
म्हणजे त्यांच्याशी सविस्तर बोलता येईल आपल्याला. आणि हो आदित्यचं काय? नाही नाना, तो जबाबदारी घ्यायलाच तयार नाही. म्हणतोय जो काही निर्णय असेल तो नानांना घेऊ द्या, आणि जर का ते तयार नसतील तर तुम्ही दोघ जण घ्या. आणि मोठे जो निर्णय घेतील तो त्याला मान्य असेल. आजचं काय सेम टाइम? हो यार, अजून 2-3 महिने तरी असंच जाईल. नो प्रॉब्लेम. बरं, एक्स्ट्रा डबा रेडी आहे, खाऊन घ्यायला विसरू नकोस. खाकरे, खजुराचे लाडू आणि ऍपल आहे. मेघना, मला माझाच हेवा वाटायला लागला, एवढे लाड करतेस तू माझे. नको करू का? नाही 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 नाही, कंटिन्यू कंटिन्यू. लगे रहो. बरं मेघना, ऐक ना, मगाशी दादा आणि सतीश म्हणत होते की ते प्रपोजल आहे ना रिडेव्हलपमेंटचं, त्याच्याबद्दल विचार करायला हरकत नाही म्हणे. काय सांगतोस? आश्चर्यच आहे. मला वाटत होतं की सगळ्यांना माझ्यासारखंच वाटत असेल. तुला काय वाटतंय? मला वाटतं देसाईवाडी आहे तशीच राहू द्यावी. या घरात राहण्याचं गोडवा आहे ना आदित्य, तो टॉवर मध्ये राहण्यात नाहीये रे. तिथे सगळ्यांचीच घरं सारखीच. इथे कसं मस्त अंगण आहे, पार आहे. हल्ली छोटी छोटी गार्डन्स ठेवतात मोठमोठ्या बिल्डिंग्स मध्ये, पण अंगण ते अंगण शेवटी. आणि आता हे सगळं नाहीसं होत चाललंय. आपण टिकवू शकतो. थोडी जागेची रिअरेंजमेंट केली तर प्रत्येकाला पुरेशी जागा मिळू शकते. आय नो. ऑफकोर्स दादांचं आणि सतीश दादांचं मत वेगळं असूच शकतं. तुला काय वाटतं? मला तुझ्यासारखंच वाटतंय, आणि बहुतेक नाना आणि माई यांना सुद्धा आपल्यासारखंच वाटत असेल. पण ते त्यांचं मत सांगणार नाहीयेत ना. पण तरी आज बोलून बघूया ना माईशी. माई, काय ग, कुठे हरवली होतीस? नाही रे, असंच. तुझ्या मनाविरुद्ध काहीही होणार नाही. डोंट वरी. आदित्य, येस आय प्रॉमिस. तू टेन्शन नको घेऊ यार. नाही रे, तुम्ही सगळे असल्यावर कशाला मी टेन्शन घेऊ. चल निघू मी. बाय. सांभाळून जा रे. हो. मी म्हणालो होतो ना तुला, काय? तेच माईला टेन्शन आलंय. रिडेव्हलपमेंटचा? हो. बरं ठीक आहे, चल बाय, मी निघतो. डबा घेतला का ग त्यांना? हो माई, 2ही डबे घेतले.
माई कॉफी आणू गरम गरम? तुम्ही बसा इथेच आणते. हा काय मग काय म्हणाले नाना? काय नाही, सतीशने त्यांना विचारलं की प्रपोजल योग्य आहे ना, या डील मध्ये काही फसगत नाहीये ना, तर म्हणाले की तुम्ही डायरेक्टली सुरेश रावांशी बोलून घ्या. अय्या हो का? म्हटलं ठीक आहे, आम्ही बोलतो त्यांच्याशी. नाही पण मग हे तुझं आणि सतीशचं झालं, आदित्यचं काय म्हणणं? तो पडतच नाहीये यात. म्हणतोय तुम्ही जो निर्णय घ्याल तो मला मान्य आहे. बरोबरच रे त्याचा एका अर्थाने, म्हणजे तसा लहानच आहे ना तो. लहान काय विषय? अरे तसं नाही, म्हणजे नात्याने लहान आहे ना तो. म्हणजे बघ ना, नानाने जेव्हा आपल्यावर जबाबदारी टाकली तेव्हा आपल्यालाही टेन्शन आलंच ना. नानांपेक्षा लहानच आहोत आपण, आपल्याला असं वाटलंच ना की एवढा मोठा निर्णय आपण कसा काय घेणार. तसं काय वाटतं, काय करू? करू फोन सुरेश रावांना? हो कर ना. आणि बाबाजी म्हणू नको चुकून द्यायला. आत्ताच आपण मस्करीचं काय होतं ते बघितलं. हो आहे लक्षात. वा मस्त झाली हा कॉफी. काय पाहताय माई? नानांचं झाड पाहते. अगं नानांच्याच वयाचं आहे हे झाड. नानांचा जन्म झाला ना तेव्हा नानांच्या आजोबांनी लावलं होतं. अच्छा, म्हणून त्या झाडाला आजोबांचं झाड म्हणतात का? किती वेळा म्हटलं विचारेन पण राहून गेलं. नानांचं भारी प्रेम आहे झाडावर. मेघना, माणूस मातीत जन्माला येतो आणि मातीतच मिसळून जातो ग. पण त्याला कदरच राहत नाही त्या मातीची. आता आपल्या आजूबाजूला भरपूर बागा झाल्यात, पण त्या सगळ्या शोभेच्या, मोलानं निगा राखलेल्या. आपल्या या मातीत हात घालायला माणूस अलीकडे जणू बिचकतो. जाऊ दे. तू म्हणशील माई काय सकाळी सकाळी ज्ञानामृत द्यायला लागल्या मला. हो नाही माई, ऐकतेय मी. आणि आमच्या पिढीला हे अनोळखीच आहे ना. मेघना, आपल्या हाताने झाडं लावली ना की त्या मातीची, पाण्याची, प्रदूषण नसलेल्या हवेची, सूर्यप्रकाशाची आपल्याला किंमत कळते. आपलं एक आयुष्य जोडलं जातं ग त्या पंचमहाभूतांशी. इथे इमारत उभी राहिली की आपण अधांतरी जगणार. बोला बोला. नमस्कार.
जय हो अमितराव, जय हो. बोला त्या प्रपोजल संदर्भात थोडंसं बोलायचं होतं. बोला ना. हो, काय झालंय की नानाबाईंनी सगळा निर्णय आमच्यावर सोपवलाय. म्हणाले तुम्ही निर्णय घ्या, मला मान्य आहे, आम्ही आता रिटायर्ड. काय सांगू अमितराव, तुमचे नानासाहेब म्हणजे एक संत माणूस आहे. तो खरंच संत माणूस आहे. बरं, मग तुम्ही मुलांनी काय ठरवलंय? नाही, आम्ही पॉझिटिव्हली विचार करतोय त्याचा. जय हो, जय हो. उत्तम उत्तम निर्णय आणि योग्य निर्णय. बोला बोला. हा, तर त्या प्रपोजल संदर्भात थोडंसं डिटेल बोलायचं होतं. आहा. म्हणजे तुमचं मार्गदर्शन हवंय. थोडक्यात कधी भेटू शकतो आपण? तुम्हाला सांगतो अमितराव, ही बिल्डर मंडळी ना महा बदमाश असतात. महाबदमाश. काय करतात, सुरुवातीच्या डिस्कशन्स मध्ये ना जरा हात राखूनच गोष्टी देऊ करतात. म्हणजे काय होतं, नंतर नंतर ते थोडं थोडं द्यायला लागतात, म्हणजे आपल्याला जास्ती मिळाल्याचा आनंद मिळतो. पण आमचे रामनाथराव तसे नाहीयेत. हा, खूप सज्जन माणूस आहे तो. मी येतो ना तुमच्याकडे आणि तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतो. हा, ठीक आहे, ठीक आहे. ओके ओके. जय हो, जय हो, जय हो. पण योग्य निर्णय, योग्य निर्णय. जय हो. हे अंगण माझं लग्न झालं ना तेव्हा सारवलेलं नव्हतं, पण सासूबाईंचं लग्न झालं ना तेव्हापासून शेणानं सारवलेलं असायचं. आपल्या पलीकडे गोवर्धनवाडी होती. म्हणजे आता जिथे गोवर्धन सोसायटी आहे तिथे? तिथेच. तिथेच म्हणजे काय, तीच गोवर्धनवाडीची गोवर्धन सोसायटी झाली. गोवर्धनांची मोठी गोशाळा होती तिथे. आपल्याकडे ताजं ताजं दूध यायचं आणि ताजं ताजं शेणही. आपलं अख्खं अंगण शेणानं सारवलं जायचं. माझ्या लग्नानंतरही कित्येक वर्ष ताजं ताजं शेण यायचं. त्या शेणाने सारवलेल्या अंगणामध्ये की नाही रांगोळी काढली की इतकी छान दिसायची, म्हणून सांगू. त्या ताज्या शेणाचा काय सुंदर वास यायचा आणि त्याच्यावर काढलेली ती रांगोळी सुद्धा किती किती मोहक दिसायची. सकाळी सकाळी गाईच्या हंबरण्याचा आवाज यायचा, पाना सोडल्याचा आवाज यायचा. संध्याकाळी त्या गाई चरून आपल्या गोठ्यात यायच्या, तेव्हा त्यांच्या गळ्यातल्या घंटांचा नाद इतका सुंदर वाटायचा ऐकायला. त्या गोवर्धनांच्या पलीकडे की नाही शेतही होती अगं. आता ती शेतही गेली, गोवर्धन वाडीही गेली. आता तिथे 2 ठोकळ्यांच्या इमारती उभ्या राहिल्या. आता इथेही राहील. पण मग नानाने निर्णय आमच्यावर का सोडला माही? आता आमच्या आयुष्याशी कितीशी राहिले. तुम्हाला तुमचे आयुष्य आहे. तुम्हाला ज्यात सुख आहे तेच तुम्ही केलं पाहिजे. आमचं तडपणून कसं चालेल? नानांनी केलं ते बरोबरच केलं. चला, गप्पा गोड आहेत पण कामं पडलीत. उद्याच्या हळदी कुंकवाची तयारी करायची आहे ना? हो. निमंत्रण केलीस ना सगळ्यांना? चित्रालाही बोलव बरं का. तूच फोन कर तिला. आणि आदित्यच्याही कानावर घालून ठेवा निरोप. चला, कामं पडली आहेत.
संजीवनी, चल 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 लवकर. होय हो, किती घाई करताय, जणू काही मस्त गाठायचे आपल्याला. तसं नाही ग, आपण मारे आश्रमात जाऊन त्या मुलांना वेळ पाळायचे आणि शिस्तीचे धडे द्यायचे आणि आपणच उशिरा जायचं का? बरं, लेक्चर देऊ नका मला. चला. जय हो. अरे नमस्कार जय हो. नमस्कार जय हो, नमस्कार नानासाहेब. सुरेश जय हो माई साहेब, कसे आहात? अगदी मजेत. आणि हे काय माधवीताईने आल्या बरोबर? नाही, ऍक्च्युली त्या रिडेव्हलपमेंटच्या प्रपोजल बद्दल अमित रावांची डिस्कशन करायचं होतं ना, त्यांचं काय काम. हो, अहो मीच म्हंटल त्याला. काय आहे, त्याच्या मनात काही शंका आहेत आणि या क्षेत्रातली समज माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त आहे. काय बोलता हो तुम्ही नानासाहेब. अहो तुम्ही ग्रेट आहात हो नानासाहेब. अहो तुमच्या समोर मी म्हणजे सूर्यासमोर काजवा हो, असं बोलू नका हो. असं अवघडल्यासारखं होतं नानासाहेब, असं प्लीज बोलू नका. अहो सुरेशराव, असं काय करताय? अहो जे आहे ते आहेच ना. या क्षेत्रातले तुम्ही जाणकार आहातच आणि ज्यांनी प्रपोजल दिलंय ते तुमचे स्नेही आहेत. म्हणजे अमितच्या शंकांची उत्तरं द्यायला सगळ्यात योग्य व्यक्ती तुम्ही आहात. म्हणून त्याला म्हटलं मी त्यांच्याशीच बोल. तुम्ही बसा, बोला, आम्ही आश्रमात जाऊ. पण नानासाहेब तुम्ही असला. अमितवर सगळी जबाबदारी टाकली मी. अमित, हो ना.